मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी अशी बातमी, कारण अखेर 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या दसऱ्याला मेट्रो 3 म्हणजेच एक्वा लाईन संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत सुरू होते आहे। वरळी ते कफ परेड या टप्प्याची अंतिम पाहणी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ही सेवा सुरू होताच आता केवळ 1 तासात आरे ते कफ परेड असा वेगवान प्रवास करता येईल। बघूयात। मुंबईकरांच्या प्रवासाला लवकरच अधिक गती मिळणार आहे, कारण मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मेट्रो 3 म्हणजेच एक्वा लाईन संपूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच वरळी कप परेड दरम्यानची अंतिम पाहणी पूर्ण केली आहे। त्यानंतर या प्रकल्पाच्या शुभारंभाला हिरवा कंदील मिळाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई मेट्रो 3चा वरळी नाका ते कप परेड अंतिम टप्पा लवकरच सुरू होतोय। 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरे ते कप परेड हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे। त्यामुळे आता प्रवासाचा वेळ फक्त 60 मिनिटांवर येणार आहे। बघूयात कसा असेल हा मार्ग। आरे ते वरळी सुमारे 22 किलोमीटरचा मार्ग कार्यरत, उर्वरित जवळपास 11 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार। त्यानंतर कुलाबा, चर्चगेट, CSMT, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी आणि दादर जोडले जातील। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांनाही मेट्रो जोडलेली आहे। कामकाजासाठी शहरात प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा असेल। मेट्रो 3 कॉरिडॉरचा संपूर्ण मार्ग सप्टेंबर 2025 अखेर किंवा ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे। या मार्गावर आरे कॉलनी, सिप्स, MIDC, मरोळ नाका, CSMI T2, सहारा रोड, CSMI T1, सांताक्रूज, विद्यानगरी, BKC, धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँड रोड, गिरगाव, काळबा देवी, CSMT, हुतात्मा चौक, चर्च गेट, विधान भवन आणि कफ परेड असे स्टेशन्स आहेत। यापैकी 22 स्टेशन्सवर एक्वा लाईन आधीच कार्यरत आहे। मेट्रो 3 प्रकल्पासाठी जवळपास 37,000 कोटी रुपयांचा खर्च झालाय। हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा आणि खर्चिक प्रकल्प मानला जातो। समुद्रकिनारी वसलेल्या या महानगरात अंडरग्राउंड मेट्रो बांधण्याचं आव्हान मोठं होतं, पण हे तांत्रिक आव्हान दूर करत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण एक्वा लाईन मुंबईकरांच्या आता सेवेत दाखल होणार आहे। मुंबईहून धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।